नमस्कार, मी विनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. महाड तालुक्यातील कुंभे शिवधर आणि आंबे शिवधर परिसरात बंधाऱ्यामुळे शेतीचं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पावसाचं पाणी शेतात शिरून पिकांसह सुपीक माती वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं त्यांनी सांगितलंय. या बंधाऱ्यांची अधिकृतता आणि बांधकामाची चौकशी करून नुकसानग्रस्त भागाला भरपाई द्यावी, तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट पासून शासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. परिषद घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे 5 आणि 6 जुलैला जो पूर झाला त्यामध्ये आता सांगितलं आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी की किती हानी झाली, काय झाली. याचा पाठपुरावा करत असताना मला जी माहिती मिळाली की पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग जो आहे माणगावला, त्यांच्याकडून मी पोहोचलो. फोन झाले, माझे अनेक पत्रव्यवहार झाले. त्यानंतर त्यांनी 13 तारखेला आमच्या गावाची पाहणी केली आणि सांगितलं आम्हाला तोंडी की हे सर्व केलं जाईल. परंतु आम्हाला याचे विश्वास होता, कारण की मग ते बंधारे जे बांधले ते कोणाच्या फायद्यासाठी बांधले, शेतकऱ्यासाठी बांधलेत का, हा प्रश्न ठिकाणी महत्व. शेतकऱ्यासाठी बांधले तर त्या बंधाऱ्याची गाळ्याची रुंदी किती असावी, याची उंची किती असावी, त्या संरक्षण भिंती किती असावी, या सगळ्या गोष्टी इंजिनियरच्या अधिपत्याकडे व्हायला पाहिजे होता. इंजिनियर सुद्धा त्याचं उत्तर देता येत नाही. आणि म्हणून आमचं आजचं विषय उपोषण होतं माणगावला. आपल्या सर्व पत्रकार मंडळाने आम्ही त्याची कल्पना दिलेली की आजचं उपोषण होतं. परंतु काल त्याने मला 5:22 पत्रव्यवहार केला की साहेब, तुमचं आम्ही उपोषण तुम्ही करायला ओढलात, परंतु आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करत आहोत आणि त्या भविष्यात होतील, म्हणून तुम्ही उपोषण थांबवावं. त्यांच्या शब्दाला आम्ही होकार दिला आणि थांबलो. आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या की संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टवर करावं, अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, संरक्षण भिंत दोन्ही बाजूला व्हावी. आता भाऊसाहेबांचे आमचे बोल होते, त्यांच्याही बाजूची खूप हानी झालेली आहे. त्यांची संरक्षण भिंत, आम्ही शेतकरी सगळे एकाच भागातले आहोत, शिवतरे बघा एकाच भागात, त्यामुळे त्यांची हानी झाली. त्यांच्या बाजूला संरक्षण भिंत व्हावी. जे जे काही शेती वाहून गेले, खरडून गेले, त्या ठिकाणी माती टाकून किंवा ती दुरुस्त करून पूर्ववत ही प्रमुख मागणी आहे. आणि जर का आता एवढं होऊन सुद्धा जर हे काम लवकर चालू झालं नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही तहसील कार्यालय महाड इथे सर्व शेतकरी उपोषणात बसणार आहोत. आता विषय झाला की काल त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्यामध्ये त्यांनी चांगली गोष्ट केली की आमचं आजचं उपोषण थांबवण्याची त्यांनी विनंती केली. त्यामध्ये प्रमुख वाटा जो आहे तो तुम्हाला पत्रकारांचा आहे, त्या श्रेय मी तुम्हाला देतो. त्यानंतर आपले माणगावचे PI सन्माननीय संजय बांगर, MIDC PI, सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्ही शेतकरी थोडेसे काही आम्हाला उणीव असतात की कायद्याचे ज्ञान आम्हाला कमी असतं, मग त्याच्या वेळेस तुमच्या सर्व लोकांचा आम्हाला सहकार्य लाभला. त्यांनी पण विनंती केली की साहेब तुम्ही थांबा या ठिकाणी, तुम्हाला जी मागणी केली आहे ती मागणी किती पण लवकर पूर्ण होते आणि त्यानंतर तुम्ही पुढचे निर्णय घ्या. या जर कंडिशनला आता तर आम्हाला कामाची पूर्तता लवकर झाली नाही. माझी विनंती आहे शासनाला, प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, आपण लवकर काम मार्गी लावावे, अन्यथा 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही थांबणार नाही. 15 ऑगस्टला 100% सर्व शेतकरी शिवतरे विभागातील ज्यांची हानी झालेली आहे ते सर्व आपल्या तहसील कार्यालय महाड येथे उपोषणात बसतील आणि त्याची सर्व जबाबदारी मग संबंधित अधिकारी, प्रशासन यांची राहील, या ठिकाणी मी असे नमूद करतो. रायगड जिल्ह्यातील महाड शहर आणि परिसरात दुपारपासून ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अवघ्या काही तासात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, जनजीवन विस्कळीत झाले. नाले आणि गटारं तुडुंब भरल्यानं काही रस्त्यावर पाणी वाहू लागले. दरम्यान कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली. सध्या सुरू असलेले आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सेवा उपक्रम राबवले जात आहेत असं त्यांनी सांगितलंय. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर बोलताना बावनकुळे यांनी ही देशाच्या राजकीय संस्कृतीचा भाग असल्याचं सांगितलंय. तसंच राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतीला दिलासा मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान काँग्रेसचं आंदोलन आणि उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर आमदार परिणय फुके यांनी देखील टीका करत हे राजकीय अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न असल्याचं म्हटलंय. ते जर प्रधानमंत्री मोदीला भेटले असते तर याच्यामध्ये काय वेगळं आहे? राज्यातील शेती आणि पीक प्रश्नावर मोदींना पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी मोदींनी हस्तक्षेप करावा
या सगळ्या प्रकरणी असं देखील एक ते राज्यामध्ये अल्निनोच्या प्रभावामुळे काही दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की कालपासून चांगला पाऊस महाराष्ट्रात आला आहे उद्धव ठाकरे आणि बऱ्यापैकी पिकं वाचलेले आहेत. पिकं म्हणजे जे आता वाया जाणं थांबलेले आहे. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट झाली. उद्धव ठाकरे म्हटले की सत्ता पालथवण्याचीच वेळ आलेली आहे असं म्हटले. आपले पहिले आमदार खासदार आणि आपले नगरसेवक सांभाळून घेतले पाहिजे. चालले उलटवाले तर काय संबंध आहे? 2029 निवडणूक आहे. आता फक्त विकासाचं राजकारण करा. काय लावलं याच्यामध्ये? कुठं चाललंय, कुठं आहे, काय सत्ता पटवणार आहे, त्यांचे सांभाळत त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं हा विनोद आहे. विनोद एक प्रकारचा जोक आहे. त्यामुळे या जोक मध्ये काही जाऊ नका. अरविंद केजरीवाल घरी गेले आहेत आणि उद्धवजी घरी गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात. राजभवनात काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं. असं आहे, मी वारंवार सांगतो की काँग्रेसच्या काळातल्या 28 घटना तो आपल्याला आता ही पेपरफुटी झाली. आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. भाविकांसाठी साजूक तुपातील शिरा, तांदळाची खिचडी आणि दुपारचं जेवण देण्यात येत आहे. यासोबतच फॅन, कूलर, विश्रांती कक्ष आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं उन्हाचा त्रास सहन करत दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जवळजवळ 20 शेड भरलेले आहेत. एका शेडमध्ये अंदाजे 1,500 लोक उभे राहू शकतात. त्यामध्ये मंदिरे समितीनं पाऊस लागू नये, ऊन लागू नये, पायाला काही ऋतू नये व सफोकेशन होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. विशेषतः सर्व भाविकांना भूक लागू नये व बाहेर जाऊ नये म्हणून खिचडीची व्यवस्था व अतिशय सुंदर असा साजूक तुपातला शिरा आज आम्ही सर्व भक्त लोकांना देत आहोत. आणि घुसखोरी होऊ नये म्हणून सिक्युरिटीची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वारकरी हाच VIP हे जे त्यांचं सूत्र आहे त्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांची जास्तीत जास्त सेवा करून VIP दर्शन बंद करून सर्वांना लाईनीतूनच दर्शन घेण्याचे आव्हान सातत्याने मंदिरे समिती व प्रशासनाकडून. धुळे शहराजवळील नगावबारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांनी वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबारहून धुळ्याकडे येणारी शिवशाही बस नगावबारी परिसरात पोहोचताच बसमधून धुराचे लोट निघू लागले आणि काही क्षणातच बसनं पेट घेतल्यानं प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. चालकानं तात्काळ प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवलं. यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. या आगीत बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आग लागल्याचं नेमकं कारण काय हे तपासलं जातंय. आम्ही 10 वाजता नंदुरबारहून निघालो. गाडी इथपर्यंत चांगली आली आणि खाली बोनटच्या खाली शॉर्ट सर्किट झाल्यानंतर लगेच गाडीला धूर निघाला. आम्ही 46-47 परवाची होते गाडी. ते लगेच उतरवले. 5-7 मिनिटात लगेच गाडी पूर्ण पेटून गेली. प्रवासीला काही दुखापत झाली नाही. जालन्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या जालन्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन केलंय. यावेळी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फुल्या मारलेल्या प्रतिमा हातात घेऊन आंदोलन केलंय. तसंच काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्यांविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय.
जय श्रीरामच्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं काल केलेल्या आंदोलनाचाही निषेध व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं फूस लावल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। लोकसभेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी त्याचा निषेध व्यक्त केलाय। जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये काही राजकीय पार्टी विशेष करून काँग्रेस पार्टी, CPM, CPI, आप पार्टी, शरद पवारची राष्ट्रवादी यांचा काही अधिकार नसताना प्रोटेस्टमध्ये भाग देणे गुन्हा नाही, पण ज्या लोकांना भडकवण्याचं काम देशाच्या या आंदोलनामध्ये त्यांनी भगवान रामचा अपमान करणे, सनातन धर्माचा अपमान करणे असे जे प्रकार तिथे चालू आहे त्याचा मी निषेध करतोय। आणि काल सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानामध्ये आपल्या राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल या लोकांनी जे ॲजिटेशन केले, म्हणजे जे वाक्य त्यांना पार्लमेंटमध्ये बोलला पाहिजे ते तिथं न बोलता बाहेर त्यांनी आंदोलन केले, त्याचा निषेध म्हणून आम्ही एक सांसद त्याच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध मोर्चा करतोय। आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे। आमची भावना आम्ही वरती पण पोहोचणार आहे। या प्रकारचं जे करतात ते आम्ही खपून घेणार नाही आणि हे पप्पू लोकांना जे चाललंय ते भारतीय जनता पार्टी अजिबात बर्दाश्त करणार नाही। आणि प्रभू राम असेल किंवा सनातन धर्मावर कोणी यानंतर बोलेल तर आम्ही चोख त्याचं उत्तर देणार आहे। साहेब 20 दिवस आंदोलन चाललंय मात्र सत्ताधारी तिकडे फिरकले नाही म्हणून हे सगळा उद्रेक झालाय। सत्ताधारी जर लवकर बोलणं झालं असतं आंदोलकांशी तर हे सगळं घडलं नसतं। हे बघा, हे एक असं नाही बोलणं झालं नाही असं नाही, त्याचं बोलणं झाला त्यासाठी त्यांचे कोणतं शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळ गेला पाहिजे ना, कोणी गेला नाही। ते दह्या म्हणून त्यांचा एक प्रवक्ता होता, इथं पुरा उपोषणाला बसले आणि तो दह्या शॉपिंग सेंटरवर फिरत होता, त्याला अकलपट्टी झाली। म्हणजे यांचा संबंध आंदोलनाशी काय नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणे आणि कमिटी बसली ना, लोक सस्पेंड झाले ना। तुम्हाला माहित आहे का पेपर लीक नंतर किती लोक 13 लोकांना अटक केले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले। असं असताना उगाच काहीतरी करायचे आणि ज्याचा जन्मत साफ झालेला कांग्रेस पार्टीचा ते उगाच काही पण करतात। विद्यार्थियों के नाम पर राजनीति कर रहे हैं। हाँ, विद्यार्थियों के नाम पे राजनीति कर रहे हैं। अच्छा, उन्होंने क्या करा विद्यार्थियों के लिए? भाई आपको संसद में बैठने का जगह दिया ना, संसद में आपकी संख्या है ना, आप बोलो ना संसद के अंदर। आप संसद में बोलते नहीं, संसद के बाहर बोलते नहीं और जाके पंतप्रधान के घर बैठते, इसका हम निषेध करते सब। त्यांचं म्हणणं सरकार संसदेत चर्चा करत नाही। तुम्ही आजच बघा, मी तुमच्या टीव्ही माध्यमातून बघितलं, आपले जे ओम बिर्ला जी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला वाटेल तेवढा वेळ देणार। राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी वेळ दे, पण हे बोलायला तयार आहे। त्याला हंगामा करायचे, स्टुडंटचं नाव आणि दहशत निर्माण करणे, वातावरण खराब करणे हेच काम करतात ते लोक। दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप करत धुळे शहरात काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर इथं गेलेल्या राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। आपण सर्व बघत आहात, जंतर मंतरवर पूर्ण देशातील विद्यार्थी हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि नीट परीक्षामध्ये पेपर फुटी जी झाली त्या पेपर फुटीनंतर जी परीक्षा झाली 21 लाख विद्यार्थ्यांमधून 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि विरोधी पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अन्य सगळे काँग्रेस पक्षाचे आमदार हे त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या निवासाबाहेर उपोषणाला बसले आणि दुर्दैव म्हणायचं ह्या देशाचं, ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या ते स्वतः उपोषणकर्त्यांना जाऊन भेटत होते, पण हे मोदी पब्लिकला इतके घाबरतात।
पाचोरा पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला कुलूप असल्यानं जन्ममृत्यू दाखले मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय अशा तक्रारी आता समोर आल्यात। शालेय प्रवेश आणि शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात। अनेक ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्याप ऑनलाईन नसल्यानं ही समस्या वाढल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड ऑनलाईन करण्याची मागणी केली आहे आणि नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी केली आहे। यावर लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। शेतकरी वर्गातून येणारी हे सगळे ग्रामीण भागातली जनता शासनाच्या नवीन नियमानुसार त्याच्या आधारानुसार जे शासनाने नियम केले त्याचा आधार राखून जन्माचे दाखले असतील, मृत्यू दाखले असतील याच्या शोधण्यासाठी तालुका ठिकाणी येतात, मग तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती कार्यालय असेल। तर रितसर या लोकांनी अर्ज दिलेत, त्याला तिकीट लावलेलं आहे आणि अर्ज देऊन 8 दिवस झाले। 8 दिवसानंतर परत अशा पद्धतीने याची चक्रा मारण्याची जी दररोजचा विषय झाला आहे तो कायमस्वरूपी सुरू आहे। आता आपण पाहतोय दुपारचा आता 1:30 वाजला आहे आणि जे रेकॉर्ड रूम आहे त्याला कुलूप लागलेलं आहे। तो तिथे असलेला कर्मचारी तो कुठे गेला काही सांगत नाही आहे आणि ह्या मंडळीने 8 दिवसापूर्वी जे अर्ज दिले याचा पाठपुरावा करण्यासाठी जेव्हा ते पुन्हा कार्यालयात आले तर यांना अजून 8-10 दिवस लागतील असं उद्दमपणे हा माणूस सांगतो। यांनी परत विचारलं 8-10 दिवस का लागतील तर म्हणे महिना पण लागेल। आणि हा सगळा अट्टहास ग्रामपंचायतीमध्ये जन्माच्या आणि मृत्यूच्या ज्या नोंदी झाल्या आहे त्या ऑनलाईन केल्या पाहिजे। ऑनलाईन करण्याची जबाबदारी त्या पंचायतीची असेल किंवा BDO स्तरावरती पंचायत समितीने किंवा ग्रामपंचायतीने ते सरसकट करावं। इंडिव्हिज्युअल एखादा ग्रामीण भागातून येणारा अज्ञानी माणूस आला, अडाणी माणूस असेल ज्याला या गोष्टीची समज नाही आहे, तो एका कार्यालयात फिरेल, दुसऱ्या कार्यालयात जाईल की तिसऱ्या ऑनलाईन शोधायला जाईल, हाच सगळा विषय आहे। त्यामुळे आम्ही जर ऑनलाईनची अपेक्षा करत असू, तसा आग्रह करत असू तर त्या पद्धतीने आमच्या व्यवस्थेने दंदुरुस्त झालं पाहिजे। ऑनलाईन हे सरसकट झालं पाहिजे। सरसकट झालं तर एका खिडकी योजनेच्या अंतर्गत जो कोणी अर्ज करेल त्याला 8 दिवसाच्या आत ऑनलाईन त्याच्या व्हॉट्सअपवर असेल, त्याच्या ईमेलवर असेल किंवा हार्ड कॉपी असेल ती त्याला मिळाली पाहिजे। छोट्या छोट्या कामांसाठी इतकी मोठी आपल्याकडे यंत्रणा झाल्यानंतर हा माणूस जर फिरत असेल आणि तो वाऱ्यावर फिरत असेल तर आमच्या व्यवस्थेसाठी हे शोभणारा नाही आहे। आणि ह्यासाठी शेतकरी सेना असेल किंवा शिवसेना असेल असे जर समाजाला आमच्या लोकांना त्रास होणारे विषय जर समोर येत असतील तर त्यासाठी आम्ही सज्जडपणे आणि ह्या सगळ्या विषयासाठी ह्या मंडळीच्या आम्ही पाठीमागे उभं राहू। या बाबतीमध्ये आदरणीय BDO साहेबांनी हा विषय अवगत केला आहे, त्यांनी याच्यावर लक्ष घालून दुरुस्ती करू असं देखील आम्हाला फोनवर सांगितलेलं आहे। आम्ही 8 दिवसाची वाट पाहू। आम्हाला अपेक्षा आहे व्यवस्थेने व्यवस्थित काम करावं, आम्ही त्याचा आदर करू। मात्र विनाकारण जर ग्रामीण भागातल्या जनतेला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तुम्ही वेठीस धरून जर फिरवत असाल तर शिवसेना हे कधीही सहन करणार नाही। त्यासाठी आम्ही जी काही व्यवस्था असेल त्यांना यानंतर जाब विचारण्यासाठी याच्या पुढचं पाऊल, कडक पाऊल उचलू हे तुम्हाला या निमित्तानं। दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धुळ्यात आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। धुळे शहरात मनसेच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले। दिल्लीतील आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कथित लाठीचार्ज केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। संपूर्ण भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार, तसेच नीट मध्ये पेपर फूट आणि या भारतीय जनता पक्ष उर्मट धर्मेंद्र प्रसाद या केंद्रीय शैक्षणिक मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन चालू आहे। धुळे शहरात सुद्धा आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख प्रकाशजी भोईर, तसेच राज्य उपाध्यक्ष कदमराव साहेब, महिला सेनाच्या राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे जिल्ह्यात आंदोलन सुरू केलेलं आहे। काल जंतर मंतरवर जो भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याने आपल्याला 13 एप्रिल 1919 रोजी जो जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता, जनरल डायरनी जे अमानुष हल्ला केला त्या हल्ल्याची आठवण करून दिलेली आहे। जे युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, नीटचे विद्यार्थी, त्यांचं पूर्ण कुटुंब हे न्याय हक्कासाठी रोडावर आलेले असताना जनरल डायर सारखा एक अधिकारी अमानुष हल्ल्याचा आदेश देतो आणि
पोलीस प्रशासन कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, कुठल्याही महिला बाळ मुलांना लक्ष न घेता अमानुष हल्ला करतो आणि त्यांना त्या ठिकाणी हलवून लावतात. या जाहीर हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत. जर धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा दिला नाही तर मनसेतर्फे यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल. आषाढी एकादशी सोहळ्याला अवघे 2 दिवस शिल्लक असून विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत आलेले वारकरी आता पंढरीत पोहोचलेत. टाळ मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण शहर भक्तिमय झाले. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी चंद्रभागा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर प्रशासनानं 65 एकर परिसर विकसित केलाय. या ठिकाणी सुमारे 5 लाख वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान वारकऱ्यांना नदी स्नानासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनानं या परिसरातून थेट चंद्रभागा नदीपर्यंत जाण्यासाठी नवीन घाट आणि रस्ता तयार केलाय. त्यामुळे वारकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. आषाढी वारीतील सुविधा अधिक सुलभ होणार आहेत. जळगावमधील शिव कॉलनी येथील पक्ष कार्यालयात स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करत आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू भोळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महापौर दीपमाला काळे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारं नेतृत्व म्हणून त्यांचं स्मरण केलं. तसं दुःखद आणि वेदनादायी आजचा क्षण आमच्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाटतोय. ज्या अजितदादांचा वाढदिवस आम्ही वर्षानुवर्ष 22 जुलैला साजरा करायचो, आज ती जयंतीच्या स्वरूपामध्ये साजरा करताना फार मोठा वेदना आणि दुःखही आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती प्रामुख्याने जाणवतंय. दादा हयात असताना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा आज या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेला, कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य ज्यांचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नाही अशाही लोकांना आज खऱ्या अर्थाने दादांची आठवण येते. आज दादांच्या ज्या वेळेला स्मरण येतं त्यावेळेला त्यांचा महाराष्ट्रात असलेला वक्तशीरपणा, निर्णय घेण्याची, तातडीने निर्णय घेण्याची असलेली त्यांची क्षमता, दादांनी असलेला विकासाचा धडाका, एक घाव 2 तुकडे करणारा असा कायम निर्णय घेणारा नेता महाराष्ट्रातल्या या मातीतून हरपला, याच्याबद्दल प्रचंड वेदना आज आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येत आहेत. माझ्याच मतदारसंघातला, अंमळनेर मतदारसंघामधला विचार जर का केला तर मागच्या 5 वर्षामध्ये हे जी काही वीट रचलेली असेल, जो विकासाचा मोठा पाऊस आज अंमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जर का पडला असेल तर ते केवळ आणि केवळ फक्त अजितदादांच्या माध्यमातूनच इथपर्यंत पैसा आणि विकास हा अंमळनेर मतदारसंघामध्ये आला, असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतोय. त्याची उणीव आणि त्याची जाणीव आज आम्हाला सगळ्यांना होते. त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्वरूपाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर घेतले जात आहेत. कुठे वृक्ष लागवड केली जाते, कुठे शाखांचं, बोर्डांचं अनावरण केलं जातंय, रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. असे अनेक उपक्रम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. दरवर्षी 22 जुलैला आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दादांचा वाढदिवस साजरा करायचो. परंतु आता आमचं सर्वांचं दुर्दैव आहे की आज दादांची पुण्यतिथी आम्हाला साजरी करावी लागते आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांची प्रमुख मंडळी आज दादांना आदरांजली देण्याच्यासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जळगाव शहराचे आमदार राजमामा भोळे होते, महापौर काळेताई होत्या, सर्वच मंडळी, पवार साहेबांच्या गटाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.
आणि सर्वांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आज आमच्या दृष्टीने खूप दुःखद दिवस आहे की आम्हाला आज या ठिकाणी अभिवादन करण्याची वेळ दादांना त्यांच्या प्रतिमेला करावी लागते. दादांनी या महाराष्ट्रासाठी जी काही मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, जे काम केलं, ते उभा महाराष्ट्र सातत्याने आठवण करतोय. एकही माणूस असा नाही आहे की तो दादांच्या निधनाच्या नंतर त्याला दुःख झालं, तो रडला. लहान माणसापासून मोठ्यापर्यंत सगळ्याच घटकातल्या व्यक्ती त्या 28 तारखेला दादा गेल्याच्या नंतर रडत होता. दादा गेल्यामुळे राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मजुरांचं, कामगारांचं नुकसान झालं. अशा पद्धतीच्या भावना या दादांच्या संदर्भामध्ये त्यावेळेला व्यक्त करण्यात आल्या आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व समाजातली, सर्व घटकातली, सर्व पक्षातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी कारभार, नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. इथे आम्ही सगळेजण गेल्या 20 तारखेला या भारतातल्या तरुणांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी या देशात ज्या 152 आतापर्यंत गेल्या 12 वर्षात वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये मोदी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरून या देशातल्या युवकांचं भविष्य पूर्णपणे अंधारमय केलं. आणि अशा वेळेला युवक जेव्हा रस्त्यावर येऊन शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने सरकारकडे एकच मागणी करत होते की या देशाच्या शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा. पण दुर्दैवाने या सरकारला चर्चेसाठी तर बोलावणं झालंच नाही, पण त्या युवकांवर त्यांच्या समर्थनात आलेल्या अशा निष्पाप अशा आमच्या महिला असो, तरुण असो, यांना अमानुषपणे लाठीचार्ज, अश्रुधुराचे गोळे आणि इतक्या अमानुषपणे मारहाण केली की अनेक जण रक्तबंबाळ झाले. आणि अशा याचा निषेध म्हणून आम्ही इथे जमलो आणि काल त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सर्व विरोधी पक्ष नेते पंतप्रधानांकडे गेले. त्यांच्या निवासस्थानी धरणं दिलं की तुम्ही चर्चेला या आणि तुम्ही यांचा राजीनामा घ्या आणि संसदेमध्ये चर्चा करा. पण दुर्दैवाने या सरकारला चर्चा हा प्रकारच माहीत नाही आहे आणि त्यांनी या विरोधी पक्षांना अतिशय निर्दयपणे, म्हणजे जी निर्दयता त्यांनी तरुणांसोबत दाखवली त्याच्यापेक्षा जास्त निर्दयता या विरोधी पक्ष नेत्यांना अटक करताना केली. अक्षरशः ओढत विरोधी पक्ष नेत्यांना नेलं. हे अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला लाजिरवाणं असं आहे. आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे आम्ही भर पावसामध्ये इथे याचा निषेध करतो आणि यापुढेही अशा प्रकारच्या कुठल्याही अत्याचाराच्या विरोधात आम्ही उभं राहू हे ठामपणे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.